मिनिट. क्वेश्चन नंबर 3 आणि 4 मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेलं, बरोबर? Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. तर सगळ्यांनी केला का तो अभ्यास? बर. कोणाला काही डाऊट? No, sir. No, sir. ओके. मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय. माझा आवाज येतोय ना सर्वांना? Yes. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा. Yes, sir. येतोय sir. मी तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतोय तुमच्यासोबत. दिसतंय का स्क्रीन? No, sir. No, एक sir. मिनिट हा, दिसतंय. No, sir. No, sir. मी विचारतो तुम्हाला त्यावेळेस सांगा, ठीक आहे? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, वेट. वेट हा, जरा थोडं नेटवर्क इश्यू असल्यामुळे माझी स्क्रीन स्टॉप झाली आहे. नेटवर्क प्रॉब्लेम. 2 सेकंड थांबा, मी रिफ्रेश करतोय. माझा आवाज येतोय आता सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सर आवाज येतोय, स्क्रीन नाही दिसत आहे. हॅलो. Yes, sir.
मी माझा व्हिडिओ यस सर. मी माझा व्हिडिओ ऑफ ठेवलाय. मी स्क्रीन प्रेझेंट करतो कारण की थोडा नेटवर्क इश्यू आहे, तर प्रॉब्लेम येतोय. माझी स्क्रीन दिसते तर सांगा मला. एक मिनिट, अजून मी प्रेझेंट नाही केलं. दिसते का आता स्क्रीन? Yes, sir. Yes, sir. दिसती आता. हो दिसती हो आता. ठीक. ओके ओके, चला ठीक आहे. आपण स्टार्ट करूयात. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसत असेल तर स्क्रीनवर आपण जो टॉपिक पाहतोय त्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. आता इथून पुढे आपण जे कॉन्सेप्ट पाहणार आहोत, आपण सगळेजण काही लोकच मराठी मीडियमचे आहेत, बाकी सर्वजण सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमचे आहेत, बरोबर ना? Yes, sir. Yes, ओके. sir. जर कोणी मराठी मीडियम मध्ये असेल आणि प्रश्न जर समजला नसेल, इंग्लिशवाला प्रश्न समजला नसेल, तर तुम्ही मला मराठीमध्ये विचारू शकता. पण आपण इथून पुढे जे काही शिकणार आहोत ते इंग्लिशमध्ये शिकणार आहोत. मी तुम्हाला त्याचा अर्थ मराठीमध्ये सांगेल, पण तुम्ही पण तयारी ठेवा की तुम्हाला इंग्लिश समजलं पाहिजे. ठीक आहे? कारण की इथून पुढे 10th, 9th आणि 11th, 12th ज्यावेळेस तुम्ही शिकाल ते इंग्लिशमध्येच असणार आहे. त्यामुळं पुढे प्रॉब्लेम नको. सो आपण स्टॅटिस्टिक्स हा टॉपिक शिकत होतो. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलंय, रिकॅप म्हणजे जो 7th स्टँडर्ड मध्ये आपण जो कॉन्सेप्ट पाहिला होता त्याची उजळणी केली. मग नंतर अरिथमेटिक मीन कसा शोधला जातो त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 11.1 कम्प्लीट केला. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 11.2 सब डिवायडेड बार डायग्राम कम्प्लीट केला. आणि आता प्रॅक्टिस सेट 3 म्हणजे 11.3 पर्सेंटेज बार डायग्राम मीन्स पर्सेंटेज बारग्राफ आपण कम्प्लीट करणार आहोत, ज्याला आपण शतमान बोलतो. शतमान म्हणजे 100 आणि पर्सेंटेज म्हणजे पण 100 गुणिले करून पर्सेंटेजचं सिम्बॉल दिलं जातं, त्याला मराठीमध्ये टक्के असं बोलतो. तर हे सगळं आपण पाहिलं होतं. याची सगळ्यांची उजळणी झालेली आहे, मी पुन्हा शिकवत नाहीये. आज आपण जो आपला 11.2 आहे त्यातले 2 गणित पाहू आणि मग स्टार्ट करू. ठीक आहे? 11.2 एक्सरसाइज जो तुम्ही प्रॅक्टिस सेट जो सॉल्व्ह केला होता तिथून थोडंसं आपण पाहूया आणि आजच्या टॉपिकची सुरुवात करूया. पण त्या अगोदर आपण काय शिकलो होतो ते मला कोण सांगेल? 11.2 मध्ये आपण काय काय फॉर्म्युले पाहिले ते कोणी सांगेल का मला? ऋतुपर्णा, तू सांगू शकते का 11.2 मध्ये आपण नक्की काय करायला शिकलो होतो? काय सर, रिपीट करा ना क्वेश्चन. मी बोललो की 11.2 प्रॅक्टिस सेट आपण सोडवला, बरोबर? त्यातलं पहिलं गणित म्हणजे फर्स्ट न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलं. त्याच्यामध्ये आपल्याला सब डिवायडेड बारग्राफ दिला होता आणि खाली काही इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये, आपण मराठीमध्ये प्रश्न उत्तरे पाहिली होती आणि त्याच्या प्रश्नांचं उत्तराचं सेशन घेतलं होतं. तर सब डिवायडेड बारग्राफ कसा असतो, तो कसा काढला जातो, त्यासाठी काय करावं लागतं, तुला काय माहिती आहे का? सर सब म्हणजे डिवायडेड बार प्रॅक्टिस 11.2 मध्ये आपल्याला क्वेश्चन दिले होते, आपण त्याचे आन्सर लिहिले होते. बरं, मग ते क्वेश्चन कशाशी रिलेटेड होते? आपल्याला पहिला ग्राफ दिला होता, बरोबर? तो सब डिवायडेड बार ग्राफ दिला होता. त्याच्यावर आधारित आपल्याला ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करून आपण क्वेश्चनचे आन्सर दिले, बरोबर? आता क्वेश्चन नंबर 2 समोर दिसतोय का तुझ्या? यस सर. बरं, ठीक आहे. काय क्वेश्चन आहे, तू सोडवलायस का 11.2 प्रॅक्टिस सेट? नो सर. जर मग आता आपल्याला सोडवायचं, तुम्ही मी सगळ्यांना विचारलं तर दोघा तिघांनी मला उत्तर दिली की हो सर मी पूर्ण केलंय सर, आणि बाकीच्यांमध्ये तुम्ही शांत होता. मग जर एखाद दोघ जण असं मला बोलायला लागले की सर हा मी कम्प्लीट केलाय आणि बाकी जर शांत झाले, तर मला काय वाटतं की सर्वांनीच कम्प्लीट केलंय.
मग आता आपण सोबत सोडूया. ठीक आहे. एक गणित 11.2 मधलं सेकंड सम. क्वेश्चन वाच, काय करावं लागेल ते सांग. सोडवलं नसेल तर आपण एकत्र मिळून सोडूया. काय क्वेश्चन? वाचू का सर? हो, क्वेश्चन वाचायचं आहे. तुला काय समजलं ते सांग. The number of boys and girls in standard 5th to standard 8 in a ZP school is given in the table. Draw a subdivided bar graph to show the data scale on y-axis. 1 cm is equal to 10 student. The number of boys म्हणजे the number दिलेले आपल्याला मुलांचे व मुलींचे आणि ZP स्कूलमध्ये 5वी ते 8वी मध्ये आपल्याला त्याचे टेबल दिलेला आहे त्यामध्ये, आणि तो सब डिवायडेड बार ग्राफ आहे, आणि त्यामध्ये आपल्याला बार ग्राफ शो करायचा आहे, आणि आपल्याला त्यामध्ये स्केल दाखवायची आहे ऑन वाय ॲक्सिस. म्हणजे वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. ते आपल्याला त्याचा ग्राफ काढायचा आहे. ओके. मग सब डिवायडेड बायोग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर माझा क्वेश्चन असा आहे की आपल्याला आता क्वेश्चन मध्ये बऱ्याच लोकांना नसेल समजला, मी पुन्हा रिपीट करतोय. मी क्वेश्चन समजवतोय आणि नंतर ऋतुपर्णा मला हाच क्वेश्चन पुढे एक्सप्लेन करणार आहे. आता तिने मला क्वेश्चनचा अर्थ सांगितलाय. कोणाला नसेल समजला तर मी पुन्हा रिपीट करतोय, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन अ 5th स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड इन अ ZP स्कूल इज गिवन इन द टेबल. याचा अर्थ असा होतो, नंबर ऑफ बॉईज, बॉईज म्हणजे मुले आणि गर्ल्स म्हणजे मुली, कुठल्या वर्गातील? तर बाबा इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीतील, 5वी ते 8वीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 5वीच्या वर्गात किती मुलं आहेत, इयत्ता 5वी मध्ये किती मुले आहेत, मुली किती आहेत, यांची संख्या आपल्याला टेबलमध्ये दिलेली आहे आणि टेबल पण तुमच्या समोर प्रेझेंट केलेला आहे. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय ड्रॉ अ सब डिवायडेड बार ग्राफ टू शो द डेटा. आता डेटा मीन्स माहिती. आपण बऱ्याचदा त्याला डाटा म्हणून प्रोनाऊन्स करतो. तो डेटा हा करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे. तो आपण डेटा म्हणून प्रोनाऊन्स करत चला. ठीक आहे. स्पेलिंग तीच राहणार, DATA, डेटा. स्पेलिंग नुसार तुम्ही पाठ केला असेल तर इट्स ओके, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन डेटा म्हणून करतो. तर ड्रॉ अ सब डिवायडेड बार ग्राफ टू शो द डेटा, म्हणजे दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे, गिवन इन्फॉर्मेशन जी आपल्याला टेबलमध्ये दिलेली आहे ती आपल्याला प्रेझेंट करायची ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये, सब डिवायडेड बार ग्राफ मध्ये. सब डिवायडेडला मराठीमध्ये बोलतो विभाजित स्तंभालेख. बार मीन्स स्तंभ, ग्राफ म्हणजे आलेख. सब डिवायडेड म्हणजे विभाजित. विभाजित स्तंभालेख मध्ये आपल्याला ही माहिती दर्शवायची आहे. आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये त्यांनी स्केल म्हणजे प्रमाण दिलेलं आहे ऑन वाय ऍक्सिस. आता जर ग्राफ काढायचा आपण, आता प्रश्न माझा सर्वांना आहे, ज्याला उत्तर माहिती आहे तो फक्त हँड रेज करेल. प्रश्न नीट ऐकून घ्या की समजा मला ग्राफ काढायचा आहे आणि ग्राफ काढताना मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. तो व्हर्टिकल लाईनला आपण काय बोलतो आणि हॉरिझॉन्टल लाईनला आपण काय बोलतो? कोण सांगेल उत्तर? हा अपूर्वा. सर व्हर्टिकलला वाय एक्सिस आणि हॉरिझॉन्टलला एक्स एक्सिस बोलतो. व्हेरी गुड. आता त्यांनी आपल्याला जे स्केल सांगितलंय ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट घ्या, असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तो आपल्याला ग्राफ काढताना जी व्हर्टिकल लाईन्स आपण ड्रॉ करू आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू त्यावेळेस हॉरिझॉन्टल लाईनचा जो 1 सेंटीमीटर पासून जे आपण काउंटिंग स्टार्ट करू, तो स्टार्टिंगला सेंटरला जिथे दोन ऍक्सिस इंटरसेक्ट होतात, मीट होतात, तो पॉइंट असेल कॉर्डिनेट, मीन्स 0 चा कॉर्डिनेट असेल. आरंभ बिंदू म्हणतो त्याला आपण, स्टार्टिंग पॉइंट. आणि मग आपण ग्राफ काढायला सुरुवात करू. तर ऋतुपर्णा ह्याचं मला आन्सर सांगत होती. प्रश्न सर्वांना कळालाय का? आपल्याला स्टँडर्ड म्हणजे इयत्ता आपल्याला आडव्या ओळीमध्ये दिलेत. तुम्हाला इथे माझा कर्सर दिसत असेल तर हा जो स्टँडर्ड हा वर्ड जिथे यूज केलाय, ठीक आहे, तर याच्यावर आपल्याला स्टँडर्ड जिथे लिहिलेलं आहे 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्ड. मराठीच्या पुस्तकात असेल इयत्ता 5वी, 6वी आणि 7वी, 8वी. ह्या 4 वर्गांमध्ये मुलांची संख्या किती आणि मुलींची संख्या किती
याची आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती दिलेली आहे आणि आपल्याला विभाजित स्तंभालेख काढायचा. हा ऋतुपर्णा काय करावं लागेल? सर सर्वात आधी आपल्याला वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस काढून घ्यावा लागेल बार ग्राफ मध्ये. बर मग आपल्याला आधी पर्सेंटेज काढून घ्यावा लागेल. जसे की इथं 1 CM इज इक्वल टू 10 स्टुडंट्स आहे ना, तर आपल्याला 1 CM चा गॅप घेऊन 10, 20, 30, 40 असं करावं लागेल आणि आपल्याला ते 100 पर्यंत करावं लागेल. आणि आपण ते बर 50 पर्यंत केलं एक तरी मिनिट हा, चालेल. एक मिनिट. ऋतुपर्णा आपण कोणता ग्राफ काढतोय? तू क्वेश्चन वाचला? सब ड्रॉ डिवायडेड बार. आणि तू आता सांगते पर्सेंटेज बार ग्राफ. काय चुकलं? मी ओरडत नाही तुला, तू घाईमध्ये मिस्टेक केली घाईमध्ये सांगताना. हा सर, सुरुवात आपल्याला पर्सेंटेज नाही 10 CM 20 CM असं करावं लागेल. ओके. 1 सेंटीमीटर वर जे आपल्याला स्केल दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे? 10 स्टुडंट. 10 बघा सर्वांनी 20. लक्ष द्या. मी ऋतुपर्णा तुला थांबवतोय. आपल्याला पुढचा पण टॉपिक कव्हर करायचा आहे. मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करून ओके देतो सर. सर्वांना. ठीक आहे. आणि तिसरा क्वेश्चन आपण एकत्र सॉल्व्ह करू. सगळ्यांपर्यंत मी पोहोचणार आणि सगळे जरा मला आन्सर देणार. ठीक आहे. तो क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय ड्रॉ अ सबडिवायडेड बार ग्राफ टू शो द डेटा. आता जर सबडिवायडेड बार ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे, जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे 5th स्टँडर्डच्या EFTची, म्हणजे जो 5th स्टँडर्ड मधला जो डेटा दिलेला आहे, बॉईज किती आहेत 34 आणि गर्ल्स किती आहेत 17. म्हणजे आपल्याला जो बार ड्रॉ करायचा आहे त्याची मॅक्झिमम हाईट शोधण्यासाठी आपण 34 आणि 17 ची ऍडिशन करणार. 34 आणि 17 यांची ऍडिशन जर आपण केली तर आन्सर काय येईल बरं? हा पूर्वा काय येईल आन्सर? 34 प्लस 17 आपण जर केले तर आन्सर काय येईल? 104. कसं काय 104? 34 आणि 17 जर ऍड केलं तर नाही सर, 104 सॉरी. आन्सर येईल. सर मला स्क्रीन दिसत नाहीये, मी फक्त तुमचा आवाज ऐकत होते. मला तुम्ही 17 बोलले, मी 70 ऐकलं. हा 17 बोललो मी. हा आता किती होईल? सर स्क्रीन 51. नाही दिसत आहे. 51. ओके. सर 61 सर. 51 सर. ओके. ओके. नेक्स्ट, मग सुरुवातीला जे आपल्याला बार ड्रॉ करायचे ना, तो मॅक्झिमम किती हाईटचा पाहिजे त्यासाठी आपण काय करूया? प्रत्येक स्टँडर्ड मध्ये किती बॉईज आणि गर्ल्स आहेत यांची ऍडिशन करूया. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय असेल की बॉईज आणि गर्ल्सची ऍडिशन केली तर आपल्याला कोणत्या हाईटचा बार ग्राफ काढायचा आहे तो आपल्याला कळेल. सुरुवातीला आपण व्हर्टिकली वाय ऍक्सिस काढणार, हॉरिझॉन्टली असणार तो एक्स ऍक्सिस असणार. तुमच्या समोर मी एक रफ डायग्राम काढतोय. ठीक आहे. जी की अशी दिसेल आणि याच्यावर आपण 1 सेंटीमीटर हे जे अंतर आहे, एक चौकोनाची किंमत किती ठेवलेली आहे? 10 स्टुडंट ऑन वाय ऍक्सिस. नंतर पुढच्या याच्या वेळेस 20 स्टुडंट मीन्स 20 स्टुडंट. नेक्स्ट पुन्हा 20 मध्ये 10 ऍड केले तर 30 होतील. असे आपण नंबर ऑफ स्टुडंट काय करत जाऊ? ऍड करत जाऊ. नेक्स्ट होणार 40 आणि आफ्टर दॅट 50. हे कशावर येणार? जो व्हर्टिकल लाईन असते तिथे आपण त्याला पहिलं लिहून घेतो वाय ऍक्सिस. काय लिहून घेतो? वाय ऍक्सिस. आणि नेक्स्ट आपल्याला 5th स्टँडर्ड, मग नेक्स्ट जो ग्राफ काढायचा आहे तो 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्ड याची हाईट तो करणारा बार काढणार आहोत. बार मी स्तंभ काढणार आहोत. 5वीच्या तेथे स्टँडर्डचा जो बार ग्राफ असेल त्याची मॅक्झिमम हाईट कितीवर येईल बाबा? तर बाबा 51 पर्यंत येईल. तर तुम्ही अशा प्रकारे बार ड्रॉ करण्यासाठी सुरुवातीला काय करणार आहात की
बॉईज आणि गर्ल्सचे ऍडिशन करणार आहात. समजलंय का? नेक्स्ट आहे 26 आणि 14. 6th स्टँडर्ड मध्ये Yes, किती स्टुडंट आहेत? 26 अँड 14. आणि ह्यांची जर आपण ऍडिशन केली तर आन्सर काय येईल सई? सई आन्सर काय येईल? 26 आणि 14चं ऍडिशन करून. सर तुमचा आवाज नाही येते. मी प्रश्न असा केला 40. की जर 26 आणि 14 यांची जर आपण ऍडिशन केली तर आन्सर काय येईल? 6th स्टँडर्डच्या स्टुडंटची ऍडिशन जर केली बॉईज आणि गर्ल्सची. हा अनुष्का? सर 40. 4040. नेक्स्ट 7th स्टँडर्डच्या स्टुडंटची जर ऍडिशन केली तर समृद्धी आन्सर काय येईल? समृद्धी? थर्टी 35. ओके, व्हेरी गुड. सागर 8th स्टँडर्डच्या स्टुडंटची ऍडिशन केली तर बॉईज आणि गर्ल्सची तर किती येईल सागर? सागर माझा आवाज येतोय? 45. यस सर, मी श्रुती आहे. 45. 45. ओके ओके, 45. व्हेरी गुड. मग पहिला आपल्याला किती हाईटचा बार ड्रॉ करायचा आहे ते काढण्यासाठी आपण काय करूयात, पहिले ऍडिशन ऍडिशन करून घेतले. व्हेरी गुड, सगळ्यांना समजलेलं. ठीक आहे, मी आता ही जी स्लाइड आहे ती क्लिअर करतो आणि पुढचा पार्ट शो करतो तुम्हाला. ठीक आहे, आणि मग अशा प्रकारे आपण हाईट, आता हा जो ग्राफ आहे तो चुकलेला आहे, तुम्हाला परफेक्ट ग्राफ काढावा लागेल. ठीक आहे, मी एक रेफरन्स ग्राफ दिलेला आहे तुम्हाला, अशा प्रकारे काढायचं. एक्झॅक्ट माप नाहीये कारण की बॅकग्राऊंडला ग्राफ पेपर नव्हता माझ्याकडे, त्यामुळे असं हे झालेलं आहे. 14 आणि 34 आणि 17 जर ऍड केले तर 51 होतात. तर तुमची जी हाईट आहे ती 51च्या रेषेला जोडली पाहिजेत. आणि मग आपण त्याच्यातले 17 गर्ल पिंक कलरने दाखवणार आणि बॉईज 34 होते तर ते 34 ब्लू कलरने दाखवणार. किंवा तुमच्याकडे पेन्सिल आहे तर तुम्ही डार्क कराल एक पार्ट आणि एक पार्ट व्हाईट ठेवाल. समजलंय का सर्वांना? करू शकता का तुम्ही ग्राफ ड्रॉ? Yes, sir. Yes, हो sir. सर. सर Yes, sir. ठीक आहे, ओके. तो आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. आता ह्याचा ग्राफ मी व्यवस्थित काढलेला आहे. तर हा क्वेश्चन काय असेल कोण सांगेल मला? ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे? तो मला सुवर्णा बागुल, मे बी कुणाच्या पॅरेंटच्या नावाने अकाउंट असेल, तो कुणाचं होतं तर त्यासाठी पहिला अगोदरच सॉरी बोलतोय. हा, क्वेश्चन 3 काय दिलेलं आहे, आपल्याला काय करावं लागेल? सुवर्णा माझा आवाज ऐकू येतोय? प्रतीक्षा तू सांगू शकते क्वेश्चन नंबर 3? आपण मिळून सोडू, चुकलं तरी काय हरकत नाही. हा वाचू का? हा, क्वेश्चन वाच. तू इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश का मराठी मीडियम? सेमी इंग्लिश. ओके, क्वेश्चन रीड करायचं, तुला काय समजलं एक्सप्लेन करायचं. समजलं? Yes, sir. हा, रीड Yes. कर. In the following table, number of trees plants in the year 2016 and 2017 in four towns in given shown the data with the help of subdivided by graph. ओके, पुढे मग काय समजलं तुला? प्रतीक्षा लेफ्ट झाली का?
पुढे कोण सांगेल? अं, ताई तू सांगू शकतेस का? सर क्वेश्चन रिपीट करा प्लीज. काय झालं? मला आवाज ऐकू नाही आला तुझा. प्रीती तुझा आवाज सर ऐकू नाही क्वेश्चन आला मला. रिपीट करा ना. हा, मी तुम्हाला क्वेश्चन वाचायला सांगितलं, तुम्हाला अर्थ नाही कळाला का क्वेश्चनचा? सागर याचं जुनरे, काय तिचं श्रुती नाव आहे ना, श्रुती? येस सर. हा, तू क्वेश्चन रीड कर आणि तुला काय समजलं ते सांग मला. तुम्हाला किती समजलंय त्याचा पहिला अंदाज येऊ दे, मग मी एक्सप्लेन करतो क्वेश्चन. क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, रीड करायचं, तुम्हाला काय समजलं ते सांगायचं. Okay, sir. In the following table, number of tree planted in the year two, 2016 and 2017 in four towns is given. Show in data with the help of sum divided bar graph. म्हणजे आपल्याला 2026 आणि 2027 गावामधलं ट्री 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 प्लॅनेट दिलेलं आहे. शो द डाटा विथ द हेल्प म्हणजे आपल्याला सम डिवाइड बाय ग्राफनी त्याचं एक ग्राफ काढायचंय. बरं, ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. तुम्हाला भीती वाटते का इंग्लिशची? असं आहे का? फक्त हँड रेस करा, पहिले हँड डाऊन करा. मी काय प्रश्न विचारतोय त्यावेळेस हँड रेस करायचं, ठीक आहे? सगळ्यांनी हँड डाऊन करा. हा. तुम्हाला सर्वांना भीती वाटते का इंग्लिश मध्ये क्वेश्चन आल्यानंतर तो वाचता येत नाही आणि कळत नाही, असं आहे का? असं असेल तर हँड रेस करा. मी ओरडत नाहीये तुम्हाला, मी तुम्हाला मदत करेन त्याच्याबद्दल. असेल तर खरं हात वरती केला तर काही हरकत नाही, होतं असं. सगळ्यांना समजतं, याचा अर्थ मला असं वाटतं की कोणी हँड रेज नाही केला, मग सगळ्यांना इंग्लिश समजतं आणि भीती वाटत नाही. सर मी सांगू का? कुणाला? हो, हाच वर्ण. सर तिथे असे सांगितले आहे की तक्त्यामध्ये 2016 आणि 17 मध्ये शहरांमध्ये लावलेल्या झाडांची संख्या विभाजित बार आलेखाच्या मदतीने दाखवा. ओके, प्रश्न मी एक्सप्लेन करतो. आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन दिलाय ना, तुम्ही घाई करू नका. तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित वाचताही येतं. तुम्ही पटपट वाचण्याच्या नादामध्ये चुकून स्पेलिंगचं प्रोनाउन्सिएशन चुकीचं करता. क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय इन द फॉलोइंग टेबल. तुम्ही सगळे सेम इंग्लिशला आहात म्हणून मी क्वेश्चन इंग्लिश आणि मराठी दोन्ही पद्धतीत सांगतोय, पण तुम्हाला इंग्लिश पण व्यवस्थित जमलं पाहिजे. मी क्वेश्चन सावकाश वाचतो. नेहमी आपण घाई करतो ना, त्यावेळेस चुकतो आपलं. 3 शब्द एकत्र घ्यायचे, इन द फॉलोइंग. मी वाचताना पण तसंच केलंय, मी पण तुमच्या एवढा होतो त्यावेळेस चुका व्हायच्या, ठीक आहे? आता त्या दुरुस्त करायला आपल्याकडे वेळ आहे, 10वी पर्यंत आपण ते सुधारू शकतो. इन द फॉलोइंग, बघा 3 शब्द मी एकत्र वाचले. इन द फॉलोइंग टेबल, नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन द इयर 2016 अँड 2017 इन 4 टाउन इज गिवन. म्हणजे पुढील तक्त्यामध्ये आपल्याला ट्रीज प्लांटेड म्हणजे काय, जी झाडं लावलेली आहेत, जी रोपे लावलेली आहेत, ती कोणत्या वर्षात लावलेली आहेत? तर बाबा 2016 आणि 2017 या वर्षामध्ये 4 गावांमध्ये लावलेली आहेत किंवा 4 टाउन मध्ये लावलेली आहेत, शहरांमध्ये लावलेली आहेत, गावांमध्ये लावलेली आहेत, ठीक आहे? तर ते गावांची नावं दिलेली आहेत आपल्याला, कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा. हे तक्त्यामध्ये दिलेली माहिती आहे. आता त्याच्यानंतर पुढे प्रश्न संपलेला नाहीये, आपण एकच लाईन वाचलेली आहे, त्याच्या पुढे सांगितलेले आहे शो द डेटा विथ द हेल्प ऑफ सब डिवायडेड बार ग्राफ. सब डिवायडेड बार ग्राफला मराठीमध्ये बोललं जातं, विभाजित बार ग्राफला बोललं जातं स्तंभालेख. बार ग्राफ हा एकत्र शब्द आहे आणि त्याला मराठीमध्ये एकाच शब्दाने एकत्र जोडून लिहितात, स्तंभालेख, ठीक आहे? तर ही माहिती आपल्याला विभाजित स्तंभालेखाने दाखवायची आहे.
जेव्हा कधी प्रश्न विचारला जाईल की विभाजित स्तंभालेख दाखवा, तर आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे 2016 आणि 2017 कर्जत गावातली, तर त्याच्यातले जे उभे कॉलम्स बनवायचे त्याची उंची दाखवण्यासाठी कर्जत गावात किती झाडे लावली गेली किंवा किती ट्रीज लावले गेले, किती वृक्षांचे रोपण केले गेले, ते जर दाखवायचं असेल तर आपल्याला वर्टिकली काय करायला लागेल, 150 आणि 200 यांची काय करावी लागेल, ऍडिशन करावी लागेल. वडगावमध्ये एकूण किती झाडे लावली 16 आणि 17 मध्ये, त्या दोघांची ऍडिशन करावी लागेल. शिवापूरमध्ये किती झाडे लावली गेली 16 आणि 17 इयर्स मध्ये, म्हणजे 2016 आणि 2017 मध्ये, त्याची ऍडिशन करावी लागेल. आणि खंडाळ्यामध्ये 2016 आणि 2017 आणि 2016 आणि 17 मध्ये किती ट्री प्लांट केले गेले, ते आपल्याला वर्टिकली जो आपला बार ग्राफ आहे त्याची हाईट डिसाइड करण्यासाठी, हाईट म्हणजे उंची दाखवण्यासाठी, कारण की सब डिवायडेड ग्राफ ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो त्यावेळेस एकच बार ड्रॉ करतो, त्या बार मध्ये अर्धा पोर्शन जो असेल, हाफ पोर्शन किंवा जेवढी माहिती आपल्याला दिलेली आहे 2016 मध्ये, तर 2016 ची माहिती आपण रेषा मारून किंवा डॉट डॉट करून किंवा तो भाग डार्क करून दाखवू शकतो आणि 2017चा भाग आपण क्लीन ठेवू शकतो. अशा दोन पद्धतीत दाखवावं लागतं. बार एकच ड्रॉ करतो म्हणजे स्तंभ एकच काढला जातो, त्याच्यामध्ये दोन गोष्टी दाखवल्या जातात. 2016 ची माहिती आपण म्हणजे डार्क रंगाने करून दाखवू शकतो आणि व्हाईट कलरने सोडला असेल तर 2017ची माहिती असेल, म्हणजे 2016 चे जे ट्री प्लांटेड केले त्याची इन्फॉर्मेशन असते. तो आपल्याला सुरुवातीला काय करावे लागेल, सगळ्या गावामध्ये किती झाडे लावली 16 आणि 17 या इयर मध्ये, ते आपल्याला काय करावं लागेल, पहिलं कॅल्क्युलेट करावं लागेल. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण ते जाणून घेऊया की वी हॅव, आपल्याकडे जी गावांची नावं होती कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा, कोणत्या इयर मध्ये झाडे लावलेली आहे, 2016 अँड 2017. मग कर्जत गावामध्ये किती झाडे लावली गेली टोटल, 350. वडगावामध्ये किती लावली गेली, तर बाबा 550. शिवापूर टाउन मध्ये किती ट्री प्लांट केले गेले, 450. ऍडिशन केलेली आपण, दुसरं काही केलेलं नाही. 150 आणि 200 आन्सर किती येणार, 350. 250 आणि 300 आन्सर येणार 550. 200 अँड 250 आन्सर येणार 450. खंडाळा विलेज मध्ये आपल्या टाउन मध्ये लावलेलं जे ट्री प्लांट ते किती असणार, 100 प्लस 150, टोटल आन्सर येणार 250. पहिली इन्फॉर्मेशन ही का काढतो आपण, तर आपल्याला जो कोणता बारग्राफ ड्रॉ करायचा आहे त्या बारची हाईट किती ठेवायची आहे, मीन्स तो स्तंभाची उंची किती असली पाहिजे ते आपल्याला कळेल. मग ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करू, वाय ऍक्सिस ड्रॉ करू आणि एक्स ऍक्सिस ड्रॉ करू, तर एक्स ऍक्सिस वर गावांची नावं येतील किंवा त्या टाउनची नेम्स येतील, कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा, 4 टाउनची नावं येतील. मग कर्जत गावात मध्ये किती झाडे लावलेत, टोटल लावलेत 350. मग मला तो जो ग्राफ काढायचा आहे त्याची हाईट कितपर्यंत वाढवली पाहिजे, जिथे 350 येईल तोपर्यंत मला काउंटिंग केलं पाहिजे आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली पाहिजे. वडगावामध्ये किती टोटल ट्री प्लांट केले गेले, सर तुमचा आवाज 550. होतो. शिवापूरमध्ये 450. खंडाळामध्ये, आता येतोय, तुमच्याकडे नेटवर्क किंवा माझ्याकडे नेटवर्क थोडं अनस्टेबल असेल तर असं होतं, नंतर कंटिन्यू राहील. ठीक आहे. तो खंडाळा गावामध्ये किती ट्री प्लांट केले गेलेले आहेत, 250. आता आपल्याला काय करायचं आहे, बारग्राफ ड्रॉ करायचा आहे, पण तो बारग्राफ सब डिवायडेड बारग्राफ आहे, तो आपण त्याला या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये ड्रॉ करू. बघा समोर तुमच्या ग्राफ पण मी काढलेला आहे. मग मला पहिली गोष्ट, मी एक्स ऍक्सिस काढला, वाय ऍक्सिस काढला, तर सोपं आहे, कर्जत गावाचं नाव लिहायचं मला एक्स ऍक्सिस वर, वडगावचं नाव लिहायचं पुन्हा एक्स ऍक्सिस वर, शिवापूर गावाचं नाव किंवा टाउनचं नाव लिहायचंय आणि खंडाळा. पण मला जी हाईट आहे ती कशी कळणार, कितपर्यंत मला बारग्राफ उंच ठेवला पाहिजे, तो माझा आन्सर काय असला पाहिजे, 350. म्हणजे इथे बघा जो आपण ग्राफ काढलाय तो कर्जत साठी जो बार ड्रॉ केला, म्हणजे स्तंभालेख साठी ज्याची उंची काढली ती कितीवर आलेली आहे, 350. पण हे मी डिसाइड करण्या अगोदर मी काय केलं की वाय ऍक्सिस वर स्केल लिहिलेली आहे. वाय ऍक्सिस ची स्केल काय लिहिली की 1 सेंटीमीटर जे डिस्टन्स आहे तिथे मी 100 घेतलंय, म्हणजे 0 पासून 1 सेंटीमीटर पर्यंत मोजलं तर ते येणार 100. माझा कर्सर दिसतोय तुम्हाला, बघा 100.
नेक्स्ट आहे 200, त्याच्यानंतर आहे 300. म्हणजे मी प्रत्येक 1 सेंटीमीटरला 100 हे डिस्टन्स घेतलेलं आहे. बघा हे डिस्टन्स किती आहे 100, त्याच्या पुढे 200 असं हाईट केलेली आहे. मग आपल्याला कर्जत गावामध्ये टोटल प्लांट किती प्लांटेड केलेले आहेत? तो बाबा 350. 350 म्हणजे काय, तर 100 हे एका 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे, बरोबर ना. मग एका लाईनचं डिस्टन्स किती आलं, एक लाईनची व्हॅल्यू किती आली 10. मला 350 सांगितलं होतं. 350 म्हणजे काय करायला लागेल, 300 आणि 400च्या मध्ये जी पाचवी लाईन येईल, 300च्या नंतरची पहिली लाईन असेल ती असेल 310, नंतरची लाईन असेल 320. अशा मध्ये इथे कुठेतरी पाचवी लाईन येईल 5th प्लेसवर, ती काय असेल 350. मग तेवढ्या हाईटचा मला काय करायचं आहे, पहिला बार ड्रॉ करायचा आहे. त्याच्यामध्ये किती सांगितलंय, मी पुन्हा ग्राफचा पाठ दाखवतो स्लाइडवरचा. त्याच्यामध्ये पण मला काय सांगितलंय की कर्जत गावामध्ये 2016 मध्ये किती प्लांटेड केले होते, तर बाबा 150. आणि 217 मध्ये किती लावले होते, तर 2017 मध्ये किती लावले होते 200. तर बघा आपण जो डार्क शेडेड केलेला आहे पार्ट, तो 2016चा सांगितला, 2016चा सांगितला, बरोबर. तो 150 ट्री प्लांट केले होते. सो 100च्या वरती जर 5 लाईन जर मी काउंट केल्या, तर तिथे आन्सर किती येईल, 150 येईल ना. बघा या ठिकाणी मग एवढाच पार्ट मला काय करावा लागेल, बारच्या आतमधला पार्ट हा डार्क करावा लागेल. समजलंय का. मग उरलेला पार्ट तो जो येस सर. असणार आहे 2017चा असेल. अशा प्रकारे आपल्याला ग्राफ ड्रॉ करायला लागतात सब डिवायडेड बार ग्राफ मध्ये. मग नेक्स्ट होता वडगाव. वडगावमध्ये किती ट्री प्लांट केले गेले होते टोटल 550. मग 500च्या वरती मला 5 लाईन्स मेजर केल्या पाहिजेत, त्याची हाईट डिसाईड केली पाहिजेत, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली पाहिजेत, आणि तिथून मला वडगावच्या टाउनची हाईट किती आहे ती डिसाईड होईल. आणि त्याच्यामध्ये मला 2016 मध्ये किती ट्री प्लांट केली होते वडगावमध्ये, ती पुन्हा माहिती तक्त्यामध्ये दिलेली आहे. 2016 मध्ये किती लावले होते प्लांट, तर ते लावले होते 250. म्हणून 200च्या वरती बघा 5 लाईन जर तुम्ही मेजर केल्या तर इथे होतील 250. समजतंय. आणि उरलेले पार्ट जे असतील ते आपल्याला मायनस केले 515 मधले, तर 300 जे येतील ते 2017 मध्ये प्लांट केलेले प्लांट्स असतील, प्लांटेड असतील. ठीक आहे, ट्रीज जे असतील ते प्लांटेड असतील 2017 मध्ये. व्हाईट वाला शेडेड रिजन आपण सांगितलं, व्हाईट शेडचा आणि डार्क शेडचा. समजलंय का सर्वांना, कसं येस सर. सॉल्व्ह केलं. येस सर. ठीक आहे, क्वेश्चन समजला असं. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. येस सर. ठीक आहे, नेक्स्ट जो आपला पार्ट आहे त्याला बोलतो आपण पर्सेंटेज बार ग्राफ डायग्राम. पर्सेंटेज बार ग्राफ किंवा पर्सेंटेज बार डायग्राम. डायग्राम म्हणजे इथे मिनिंग होतो त्याचा आलेख. इथं बार ग्राफचा युजच आहे आपला स्तंभालेख. आणि पर्सेंटेज या शब्दाचा मराठीत अर्थ होतो शतमान. शतमान म्हणजे 100. पर्सेंटेजच्या नुसार दाखवावा लागतो. तर प्रॅक्टिस सेट 11.3 मधला पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे. आपण पहिला क्वेश्चन एकत्र सोडवूयात मिळून आणि मग पुढे जाऊया. ठीक आहे. तो प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 11.3 हा आपल्याला पर्सेंटेज बारग्राम वर डिपेंडेंट आहे. तो क्वेश्चन मध्ये सांगितलंय शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय पर्सेंटेज बारग्राफ. बघा मगाशी आपण क्वेश्चन पाहत होतो 11.2 चा. बऱ्याच लोकांनी मला पर्सेंटेज बारग्राफ शिकवला नाही तरी उत्तर अगोदरच द्यायला लागली होती. का, त्यांना घाई आहे की मला सांगायचंय मला सांगायचंय. तुम्हाला प्रत्येकाला मी वेळ देतो, चुका करू नका. परीक्षेमध्ये पण अशीच गोष्ट आहे, तुम्हाला सगळे येत असतं, तुम्ही घाईमध्ये उत्तर चुकून येता, अगदी अतिशय घाई करता तुम्ही. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली आहे, क्वेश्चन नीट समजून घ्या. शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय पर्सेंटेज बार ग्राफ. दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे तक्त्यातील, ही तक्त्यातली जी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती दिलेली आहे
की आपल्याला शतमान स्तंभालेखामध्ये दाखवायचे. शतमान म्हटलं की 100 पर्यंत आपल्याला बार ग्राफची उंची नेहमी 100 पर्यंतच दाखवायची. सब डिवायडेड बार ग्राफ मध्ये आपल्याला ऍडिशन करावी लागते 2 नंबरची. पण पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये आपण जो कोणते सगळे बार ग्राफ ड्रॉ करणार आहोत, सगळे बारची हाईट जी डिसाईड करणार आहेत ती 100 पर्यंतच असली पाहिजे. आणि त्याचं पर्सेंटेजचं कन्व्हर्जन जर तुम्हाला आलं तर मग तुम्ही त्याच्यातले 2 पार्ट वेगळे करून दाखवू शकता. जसं इथे आपल्याला दिलेले आहे डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8. इयत्ता 8वीच्या तुकड्या दिलेल्या आहेत. डिव्हिजन ए दिलेली आहे, डिव्हिजन बी दिलेली आहे, डिव्हिजन सी दिलेली आहे, डिव्हिजन डी दिलेली आहे. ठीक आहे. डिव्हिजन ए बघा इथे डिव्हिजन ए दिलेली आहे आपल्याला, दुसरी डिव्हिजन बी दिलेली आहे, दुसरी त्यानंतरची तिसरी डिव्हिजन सी दिलेली आहे आणि नंतरची डिव्हिजन डी दिलेली. डिव्हिजन ऑफ 8 स्टँडर्ड म्हणजे इयत्ता 8वीच्या तुकड्या किती आहेत? टोटल 4 तुकड्या आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्याच्या खाली दिलेलं आहे नंबर ऑफ स्टुडंट सेक्युरिंग ग्रेड ए. असे विद्यार्थी त्यांना ए ग्रेड मिळालेली आहे. ए ग्रेड ज्यांनी मिळवली असे ए तुकडी मधले म्हणजे ए डिव्हिजन मधले जे स्टुडंट आहेत त्याचे 45. पण ऍक्च्युली ए डिव्हिजन मध्ये टोटल स्टुडंट किती होते? टोटल नंबर ऑफ स्टुडंट होते 60. मग 60 मधल्या मुलांना 40 जे म्हणजे माझ्या वर्गाचा मी इयत्ता 8वीला आहे आणि माझ्या वर्गात 60 विद्यार्थी आहेत. त्याच्यातील 45 स्टुडंटला म्हणजे ए ग्रेड मिळालेले आहे. बाकीचे जे 15 स्टुडंट आहेत त्यांना कोणती ग्रेड मिळाली ती मला माहित नाही. पण जो आपल्याला टेबल दिलाय त्याच्यामध्ये फक्त ए ग्रेड मिळालेले विद्यार्थी आपल्याला दिलेले आहेत. मग ए डिव्हिजन मध्ये ए ग्रेड मिळालेले विद्यार्थी किती आहेत? 45. पण त्या ए डिव्हिजन मध्ये म्हणजे तुकडी अ मध्ये अ तुकडीमध्ये ए ग्रेड मिळालेले विद्यार्थी 45. पण एकूण विद्यार्थी संख्या किती होती अ तुकडीची? तर बाबा 60 होती. दुसऱ्या तुकडीचं नाव काय आहे? ब तुकडी म्हणजे त्याला आपण बी लेटरने इंडिकेट केलंय. त्याच्यामध्ये किती स्टुडंट होते? तर बाबा 55 स्टुडंट होते. टोटल स्टुडंट किती होते? 55. आणि त्याच्यामध्ये किती स्टुडंटला ए ग्रेड मिळाली? तर बाबा 33 स्टुडंटला ए ग्रेड मिळाली. नंतर क तुकडी म्हणजे सी डिव्हिजन त्याच्यामध्ये 40 स्टुडंट होते. बघा स्टुडंट कमी कमी होत चाललेत. पण सी डिव्हिजन मध्ये 40 स्टुडंट होते पण त्यातले फक्त 10च मुलांना ए ग्रेड मिळाला. नंतर येतो डी ग्रेड. डी ग्रेड मध्ये सर्वात जास्त स्टुडंट आहेत. किती आहेत? 75 स्टुडंट आहेत. पण त्याच्यातील फक्त 15 स्टुडंटला म्हणजे 15 विद्यार्थ्यांना फक्त काय मिळालेलं आहे? ए ग्रेड मिळालेला आहे. समजतंय का तुम्हाला? क्वेश्चन कळालेला आहे का? पण आता प्रश्नामध्ये आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा नाहीये. प्रश्न विचारतानाच असा विचारलाय की इयत्ता 8वीच्या 4 तुकड्या दिलेल्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये काही मुलांना ए ग्रेड मिळालेला आहे. त्या मुलांची संख्या आपल्याला दिलेली आहे आणि प्रत्येक तुकडीमध्ये किती किती मुलं आहेत त्याची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली. मग सुरुवातीला आपण जेव्हा हे सम सॉल्व्ह करू तो आपण काय करूया सगळ्यात अगोदर की ए डिव्हिजन मध्ये म्हणजे अ तुकडीमध्ये किती पर्सेंट लोकांना म्हणजे 45 स्टुडंट आहेत हा नंबर आहे पण किती पर्सेंटेज ऑफ स्टुडंट त्यांना ए ग्रेड मिळालाय ते कॅल्क्युलेट करायचंय. पर्सेंटेज काढताना बघा तुम्हाला जर परीक्षेत जर पर्सेंटेज काढायचे असतील परीक्षेत किती गुण असतील तर ते शोधायचे असतील तर समजा तुमचे 6 विषय आहेत जे शाळेमध्ये शिकवले जातात. त्या 6 विषयांना एकूण किती गुण होते ते तुम्ही मोजता. म्हणजे जर पेपर तुमचा 100 मार्काचा असेल 100 मार्क्सचा असेल तर 6 गुणिले 100 म्हणजे 100 किती वेळा मेजर करतो आपण? 6 वेळा. म्हणजे किती टोटल होता? 600. 600 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात? जर 600 पैकी 300 मार्क मला मिळाले. किती मार्क्स मिळाले? 300 मार्क्स. गणित, इंग्रजी, विज्ञान, मराठी, हिंदी आणि इतिहास म्हणजे सामाजिकशास्त्र असे जर 6 विषय मी घेतले आणि प्रत्येक विषयाला 100 मार्क होते तर 100 सगळ्या विषयांची बेरीज केली 100 तर टोटल 600 होतात. त्या 600 पैकी समजा मला सगळे मार्क्स मिळून प्रत्येक विषयाचे मार्क्स मिळून 300 गुण मिळाले तर मला जर पर्सेंटेज काढायला सांगितलं तर तुम्ही काय करता?
की 600 भागाकारामध्ये घेता, म्हणजे डिवाइड मध्ये असतात डिनॉमिनेटरला, आणि जे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत ते न्यूमरेटर मध्ये असतात. म्हणजे 300 डिवाइड बाय 600 असंच करता ना. 300 डिवाइड बाय 600. मी स्केल इथं तुम्हाला त्याच्यावर दाखवतोय. 300 डिवाइड बाय 600 असं करता, आणि इंटू करता. इंटू म्हणजे मल्टिप्लाय. मल्टिप्लाय 100 करता. 100 का करता, तर पर्सेंटेज मिळवण्यासाठी आपण 100 नी मल्टिप्लाय करतो आणि त्याच्या पुढे पर्सेंटेजचं सिम्बॉल देतो. हे आतापर्यंत आपण शिकलो. सगळ्यांना पर्सेंटेज काढायचं माहिती असेल. नसेल माहिती तर मी आता शिकवलं. जे मार्क्स मिळतात ते वरती असतात आणि किती पैकी मिळाले ते खाली असतात. मग ह्याचं जर उत्तर जर आपण काढायचं म्हटलं तर सोपं आहे. पहिला शून्य शून्य कॅन्सल झाला, हा शून्य हा शून्य म्हणजे 0 0 कॅन्सल झाला. 3 1 जा 3, 3 2 जा 6, आणि 2 ने 100 ला काय केलं, डिवाइड केलं, तर आन्सर किती येईल, 50. मला किती पर्सेंटेज मिळाले, 50%. 15. म्हणजे 50% जेव्हा मिळतात म्हणजे हे आपण पर्सेंटेज काढायला शिकलो आहोत. मग आता इथे पण आपल्याला पर्सेंटेज मध्ये पहिले कन्वर्ट करावं लागेल, तरच आपण ग्राफ काढू शकतो. अदरवाईज ग्राफ चुकीचा येऊ शकतो आपला. मग हे करण्यासाठी आपण सुरुवातीला काय करणार, की किती विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळालाय त्याचा पर्सेंटेज आपण काढून घेऊया. समजतंय का सर्वांना, का मी खूप फास्ट शिकवलंय नाही सर असं झालंय? समजते. ओके, ठीक आहे. मग नाही आता सर, इथे जो समजतंय आपल्याला सगळं. माहिती दिलेली आहे त्याचं आपण, ओके ओके, थँक्यू बेटा. फर्स्ट आपण काय करूया, सोल्युशन फाइंड आउट करताना प्रत्येकाचे पर्सेंटेज काढूया. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट सेक्युरिंग ग्रेड ए कसं काढलंय बघा, की अ तुकडीतील मुलांना किती टक्के मुलांना, किती पर्सेंटेज मुलांना ए ग्रेड मिळालाय. टोटल स्टुडंट किती होते डिव्हिजन ए मध्ये, 60. ते डिवाइड मध्ये आले, किती लोकांना ए ग्रेड मिळाली, 45. ते न्यूमरेटर मध्ये, न्यूमरेटर म्हणजे रेषेच्या वरती, डिनॉमिनेटर म्हणजे रेषेच्या खाली. बघा आडवी रेष आहे त्याच्या वरती जो आहे तो 45 तो न्यूमरेटर, आणि रेषेच्या खाली जो 60 आहे त्याला डिनॉमिनेटर बोल. ठीक आहे. 45/60 इंटू 100. आता हे जर भागाकार करायचं म्हटलं तर 45 45 आणि 60 कोणाच्या टेबलमध्ये येतात, जर त्यांचे टेबल पाठ आहेत त्यांना हे गणित पटकन येतं. आता 45 आणि 60 हे 15च्या टेबलमध्ये येतात, उदाच्या टेबलमध्ये 15च्या टेबलमध्ये. 15 1 जा 50, 15 3 जा 45, 15 1 जा 50, 15 पेन घेतो एक मिनिट. हे जे आहेत ना 45 आणि 60 ह्याला मी 15 ने डिवाइड केलं. 15 3 जा 45 आणि 15 4 जा 60 येतो ना, बरोबर. आता 4 ने इथे जो येणार आहे नेक्स्ट नंबर, इथे जो आपला 4 हा नंबर आलेला आहे ना, ह्या 4 ने काय करायचं, 100 ला डिवाइड करायचं. 100 ला जर 4 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 25. किती येतं आन्सर, 25. कारण की कसं करणार बघा आपण, ज्यांना डिव्हिजन येत नाही त्यांच्यासाठी इथं वरती दाखवतोय 100 डिवाइड बाय 4, ज्यांना जमत नाही त्यांना. ठीक आहे. 4 2 जा 8, बरोबर. मग 10 मधनं 8 गेले, आन्सर किती राहिला 2. 0चा 0 कॅरी केला खाली, आणि 4 5 जा 20, 20 मायनस 20 आन्सर किती आलं 0. म्हणजे आपल्याला क्वोशंट मध्ये आन्सर किती आलं 25. समजतंय का. तो इकडे आपल्याला 45 ला डिवाइड करून उरले होते 3, आणि 4 ने 100 ला डिवाइड करून आला होता 25. 25 इंटू 3 जर केले आपण
तर आन्सर किती आलं 75. असे सगळ्यांचे पर्सेंटेज पहिले आपण काढून घेतले. समजलंय का? इथे 33 आणि 55 बरोबर. 33 आणि 55 ला डिवाइड होणारा नंबर कोणता येतं बाबा? 11. 11 3 जा 33 आणि 11 5 जा 55 बरोबर ना. मग इथे 5 येणार. आता 5 ने पुन्हा काय करायचंय? 100 ला डिवाइड करायचंय. 5 ने जर 100 ला डिवाइड केलं तर उत्तर येणार 20 आणि 20 इंटू 3 केलं तर आन्सर किती आले? 60. समजतंय का? पहिलं 33 आणि 55 ला डिवाइड कशाने केलं? 11 ने. 11 3 जा इथे 3 येणार. इथे खाली 5 येणार आणि 5 ने जर 100 ला डिवाइड केलं तर आन्सर 20 येणार आणि ह्या 20 5 1 जा 5 आणि 5 20 जा 100. मग 20 इंटू 3 चं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आन्सर किती येतं? 60 येतं. मल्टिप्लिकेशन मीन्स गुणाकार केला तर आन्सर 60 येतं. तसंच पुढचा नंबर आहे. तर हे तर एकदम सोपं आहे. आता आपण काय करूया? हा 0 आणि हा 0 काय करूया? कॅन्सल करूया. 4 ने 100 ला डिवाइड केलं तर आन्सर किती येणार? 25. 25 इंटू 1 केलं तरी पुन्हा आन्सर काय येणार? 25. नेक्स्ट आहे 15/75 इंटू 100. 15 1 जा 15, 15 5 जा 75 बरोबर ना. 5 ने पुन्हा आपण 100 ला डिवाइड केलं तर आन्सर किती येणार? 25 का 20? 20 येणार ना. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 0 चा 0. मग आन्सर किती येणार? 20. 20 आन्सर येईल. व्हेरी गुड. समजलंय का सर्वांना? येस पहिले सर. आता आपण पर्सेंटेज काढलेले आहेत. ए ग्रेड मिळालेले स्टुडंट किती होते? डिव्हिजन ए मध्ये 75%. डिव्हिजन बी मध्ये किती होते? 60%. डिव्हिजन सी मध्ये किती होते? 25%. डिव्हिजन डी मध्ये किती होते? तर बाबा 20%. आणि या पर्सेंटेज बार ग्राफची सिंपल ट्रिक काय आहे की आपण जेवढे बार ड्रॉ करतो ते सगळ्यांची हाईट किती असते? 100च असते. बघा नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतो. जे सगळे बार ड्रॉ केलेत त्या सगळ्यांची हाईट किती आहे? 100 100 100च दाखवलेली आहे ना. डिव्हिजन ए, डिव्हिजन बी, डिव्हिजन सी, डिव्हिजन डी. आणि त्याच्यामध्ये आपण जे पर्सेंटेज आता काढले ना, बघा ए डिव्हिजन मध्ये किती स्टुडंट होते? 75% होते. मग 75% बघा इथे ड्रॉ केलाय. तुम्हाला मी दाखवतो इथं. हा तर दिसतोय माझा. इथे 75 कारण की तो 80 आणि 70च्या मधली जी फिफ्थ लाईन आहे त्याच्यावर आहे. पण आपण इथं स्केल पण लिहिलेलं आहे. ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. म्हणजे प्रत्येक सेंटीमीटर साठी आपण 10 वाढवत गेलोय. 10 नंतर 20, 20 नंतर 30, 30 नंतर 40 असे आपण वाय ऍक्सिस वर स्केल दाखवलंय. त्यानुसार व्हॅल्यूज घेतल्यात आणि एक्स ऍक्सिस वर आपण डिव्हिजन दाखवलेत. ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन आणि डी डिव्हिजन. पहिले जे सगळे ग्राफ काढलेत त्यांची हाईट किती ठेवलेली आहे? 100. इथे पण किती आहे? 100. इथे पण किती आहे? 100. हाईट दाखवून घेतली. आता त्याच्यामध्ये आपण पर्सेंटेज दाखवलेले आहेत. पहिलं सोडून घेतलं होतं की म्हणजे ए ग्रेड मिळालेले विद्यार्थी किती होते डिव्हिजन ए मध्ये? तसे 75 होते. बघा 75 पर्यंत कलर केलेला आहे. त्याच्या पुढे डार्क कलर आहे. मग स्टुडंट सेक्युरिंग ग्रेड ए. ग्रेड ए ज्यांना मिळालाय ते आपण ग्रे कलरने दाखवलेले आणि जो डार्क कलरने दाखवलेला आहे त्यांना ए ग्रेड मिळालेला नाहीये. दुसऱ्या बी डिव्हिजन मध्ये किती स्टुडंटला किती पर्सेंटेज स्टुडंटला आपल्याला 60 ए ग्रेड मिळालेला आहे? तर ते 60% आलं होतं. म्हणून इथे 60%लाच आपण ग्रे कलर दाखवलेला आहे. दुसरा डार्क कलर दाखवतोय. अशा प्रकारे आपण पर्सेंटेज बार ग्राफ ड्रॉ करतो. कोणाला काही डाऊट आहे का?
डी डिव्हिजन मध्ये 20% होते. बघा हे चुकलं, इथे इथे 20% इथे यायला पाहिजे होते डी डिव्हिजनचं. हा ग्राफ ना इथं चुकलाय. 20 आलं होतं ना उत्तर आपलं, तो इथपर्यंतच दाखवला पाहिजे. आणि सी डिव्हिजन मध्ये 25% होते, म्हणून तो बरोबर दाखवलाय 25. पण हे आहे तसं चुकीचं ड्रॉ केलं. हे आपण एक्झाम मध्ये आपली मिस्टेक नाही करायची, इथे झालेली आहे, तुम्ही करू नका. समजलंय का? येस सर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघायचा आपण, शेवटचा. आणि एक होमवर्क देणार. क्वेश्चन नंबर 3 तुम्ही होमवर्क करणार, क्वेश्चन नंबर 2 मी प्रत्येकाला विचारणार. ठीक आहे, सगळ्यांना स्क्रीन समोर क्वेश्चन दिसतोय? यस सर. सर ओके. प्रणाली, तुला प्रश्न आहे. आपल्याला क्वेश्चन काय काय विचारलेलं आहे? प्रणाली चव्हाण. येस सर. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, काय करावं लागेल क्वेश्चन नंबर 2 मध्ये? सर ती बायोग्राफ आहे त्याला नीट ऑब्झर्व करून त्याचे दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे. हा बरं, मग पहिल्या क्वेश्चनचं उत्तर तुला सांगता येईल का? क्वेश्चन वाच आणि तुला काय सांगितलंय त्याचा अर्थ पण सांग, आणि मग तू आन्सर दे. ठीक आहे. अनुष्का, फर्स्ट क्वेश्चन काय? सर त्यांनी विचारलंय की हा जो बारग्राफ आहे तो कोणत्या टाईपचा आहे, तर तो बारग्राफ सब डिवायडेड बारग्राफ आहे. बरं, किती जणांना वाटतंय की अनुष्काने दिलेलं उत्तर बरोबर आहे? कोणाचं म्हणणं आहे की अनुष्काने दिलेलं उत्तर बरोबर आहे? मी पहिलंच काय सांगितलेलं की ग्राफ नीट ऑब्झर्व करा. क्वेश्चन बघा, क्वेश्चन 2 मध्ये सांगितलंय ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. आणि पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये सगळ्या बारची हाईट नेहमी 100 पर्यंत असते. आणि अनुष्काने घाईमध्ये पटकन प्रश्न वाचला, स्टेट द टाईप ऑफ द बार ग्राफ, पण तिने आन्सर काय दिलं, सब डिवायडेड बार ग्राफ. हे चुकीचं आहे, कारण प्रत्येक बारची हाईट किती दिलेली आहे बघा, 100. आपल्याला एक बार ग्राफ दिलाय, त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रोडक्शन इन फार्म म्हणजे शेतामध्ये घेतलेल्या पिकाचं माप सांगितलेलं आहे वाय ऍक्सिस वर, आणि एक्स ऍक्सिस वर फार्मर म्हणजे शेतकऱ्यांची नाव आहेत. पहिला कोण आहे? शेतकरी अजिता म्हणून एक शेतकरी, बरोबर, फार्मर आहे ती. दुसरं यश, नंतर रवी, आणि लास्टला सुधा. ह्या चौघांच्या बारची हाईट मीन्स स्तंभाची हाईट किती आहे बघा, 100 आहे ना. मग पहिलं उत्तर काय असलं पाहिजे आपलं होतं, तर गिवन बार ग्राफ इज पर्सेंटेज बार ग्राफ. अनुष्का, काय चुकलंय समजलंय का? येस सर. सॉरी सर. मला सॉरी नकोय, आपल्याला उत्तर चुकवायचं नाहीये. शांत डोक्याने एकदा विचार करायचा. कधी पण सोपा प्रश्न असला ना तरी स्वतःला प्रश्न विचारायचा की अरे मी बरोबर लिहिलंय का? की हाईट म्हणजे सुरुवातीला, आता मी हा टॉपिक संपवतोय, तर तुम्हाला 3 डायग्राम नेहमी लक्षात राहिल्या पाहिजेत. पहिला मीन, मीडियन आपण पहिला शिकलो होतो मीन काय कॅल्क्युलेट करायला, बरोबर. मीनला तर ग्राफ नव्हता, पण आपल्याला ग्राफ 2च प्रकारचे शिकलो आपण, एक सब डिवायडेड बार ग्राफ अँड पर्सेंटेज बार ग्राफ. सब डिवायडेड बार ग्राफ कसा ओळखायचा, तर टोटल ऍडिशन केलेली असते आणि एकाच बार मध्ये 2 तुकडे केलेले असतात. पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये पण तीच कंडिशन असते, पण डिफरन्स हा आहे की पर्सेंटेज बार ग्राफ 100 हाईटचा असतो आणि सब डिवायडेड बार ग्राफ वेगवेगळ्या हाईटचा असतो. हा त्यातला कॉमन डिफरन्स आहे. ह्या चुका तुमच्याकडून होणार पेपरमध्ये, त्या करू नका. जसं अनुष्का चुकली आत्ता, तर तुम्ही पण चुकू शकता. त्यामुळं आता अनुष्काची चूक अनुष्काला कळालेली आहे, म्हणजे ती एक्झाम मध्ये ती चूक पुन्हा करणार नाही.
पण ज्यांना हा प्रश्न कळाला नव्हता आणि ते डायरेक्ट उत्तर देणार, ते अनुष्का सारखी चूक घाई गडबड करून करू शकतात. पुढचा क्वेश्चन मला अपूर्व अवॉर्ड सांगेल. क्वेश्चन नंबर 2. हँड्स डाऊन करायचे बाकीच्यांनी. सर क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर 60 आहे. पहिला अर्थ सांगायचा बाळा. मला पाठीमागे सर क्वेश्चनचा तिथे आन्सर विचारलंय का आजीचा जो फार्म आहे त्यामध्ये तूर किती पर्सेंटेज आहे, तर तिथं 60 आहे. ब्लू कलरचं म्हणजे आपण तूर आहे ना ब्लू कलरची, त्यामुळे ते 60 आहे. हा, क्वेश्चन नेहमी रीड करायचा बेटा आन्सर सांगताना. प्रश्न असं सांगितलाय, हाऊ मच पर्सेंट इन द तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अजिताज फार्म. आता ब्लू कलरचा जो पार्ट दाखवलेला आहे तो कशाचा आहे? तूर डाळीचा आहे. आणि नंतर दुसरं सांगितलंय तो ग्रामचा, दुसऱ्या डाळीचं सांगितलेलं आहे, बरोबर. तो हाऊ मच पर्सेंट इन द तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अजिताज फार्म. अजिताज फार्म म्हणजे पहिला एरो, पहिला जो बारग्राफ आहे ना तो बघणार आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये 60 पर्यंत 60 पर्यंत आपल्याला ब्लू कलरचा पार्ट दिलेला आहे, बरोबर. इथे 60 पर्यंत दिलेला आहे. मग आपला आन्सर काय होईल? 60% इज द तूर प्रोडक्शन टू द टोटल प्रोडक्शन इन द अजिताज फार्म. हाऊ मच हा वर्ड काढून टाकला आणि त्याच्या जागी फक्त 60 हा आन्सर लिहिलं. 60% आन्सर जरी लिहिलं तरी करेक्ट आहे. 60% इज द तूर प्रोडक्शन इन अजिताज फार्म. ठीक आहे. आणि क्वेश्चन मार्कचा पॉइंट काढून टाकला. नेक्स्ट आहे सॉरी. क्वेश्चन. ठीक आहे, नेहमी वाचायचं क्वेश्चन, कारण की कधी कधी आपल्याला अजून माहिती कळते. श्रुती, क्वेश्चन नंबर 3. श्रुती, समृद्धी, क्वेश्चन नंबर 3 सांग. सर विचारलंय क्वेश्चन नंबर 3 तूर पहिलं क्वेश्चन वाच तू बेटा. क्वेश्चन पहिला वाच तू. Yes, sir. Pair the production of gram in the farms of Yash and Ravi of productions is more and by म्हणजे की सर याच्यात असं सांगितलं आहे, यश आहे का त्याचा वाला टूर जो आहे का 15 आहे आणि रवी का त्याचा ते म्हणजे कम्पेअर या शब्दाचा अर्थ काय होतो? काय सर? कम्पेअर या शब्दाचा अर्थ काय होतो? कम्पेअर. ठीक आहे समृद्धी, तुझा आवाज जरा ब्रेक होतोय. आपण श्रुतीला हा क्वेश्चन देऊया. नेक्स्ट तू सांग. ठीक आहे, हा श्रुती. Yes, sir. Compare the products of gram in the form of Yash and Ravi and state whose percentage of production is more and by how much. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला कम्पेअर म्हणजे की आपल्याला तुलना करायला लावली. यश आणि रवी ना यांची ग्राम फार्मची तुलना करायला लावली. ती किती आहे? तर आहे ना ती 20 आहे सर. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. प्रश्न नीट समजून. कम्पेअरचा अर्थ होतो तुलना, प्रोडक्शनचा अर्थ होतो उत्पादन. आपल्याला कुणाची तुलना करायची? उत्पादनाची. पण ग्राम इन द फार्म्स ऑफ यश अँड रवी. यश एक फार्मर आहे, फार्मर म्हणजे शेतकरी, आणि रवी पण फार्मरच आहे. ह्या दोघांनी पिकवलेल्या, ग्राम म्हणजे हरभरा आणि उत्पादन म्हणजे हरभऱ्याचं उत्पादन दोघांनी केलेलं आहे. रवीनी पण केलेलं आहे आणि यशनी पण केलेलं आहे. यांनी उत्पादन केलेल्या प्रोडक्शनचं काय करा? तुलना करा. उत्पादनाची तुलना करा. पण कुणाच्या? ग्रामचा अर्थ होतो हरभरा. हरभऱ्याच्या उत्पादनाची तुलना करा. कुणाच्या? यशच्या उत्पादन. यशने किती उत्पादन केले हरभऱ्याचं आणि रवीने किती उत्पादन केले हरभऱ्याचं, यांची तुलना करा. अँड स्टेट हुज पर्सेंटेज
आणि हेच सांगा की पर्सेंटेज म्हणजे शतमान, कोणाचे टक्के उत्पादनाचे सर्वात जास्त आहेत आणि कितीने जास्त आहेत. तर आता ग्राफ मध्ये यश आणि रवी, ठीक आहे, हे दोघांचा पॉइंट दिलेला आहे आणि व्हाईट कलरचा जो पार्ट दाखवलेला आहे तो हरभऱ्याचा दाखवलेला आहे, बरोबर. आणि ब्लू कलरचा पार्ट आहे ते तुरीचं उत्पादन आहे. तर सर्वात जास्त व्हाईट कलरचा पार्ट यशकडे आहे का रवीकडे आहे? तर सर्वात जास्त पार्ट हा यशकडे आहे. व्हाईट पर्सेंटेज म्हणजे 50% त्यांनी काय केलेलं आहे, 50च्या वरती 100 इथपर्यंत. ब्लू कलरची लाईन कुठपर्यंत आहे? 50 पर्यंत. 50च्या वरती 100 पर्यंत. 50% त्यांनी तूर घेतलेली आहे आणि 50% हरभरा घेतलेला आहे. हरभऱ्याला ग्राम बोल. तेच कंपॅरिझन केलं आपण रवी सोबत, तर रवीने काय केलेलं आहे, 70% तूर पिकवलेली आहे. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन कशाचं काढलेलं आहे, जास्त तूरचं केलेलं आहे. आणि 100 मधनं 70 गेले तर 30 उरतात, बरोबर. मग व्हाईट कलरचा जो पार्ट आहे 70च्या पुढे मोजा 80, 10, 90, 20, म्हणजे 100 मधनं 70 मायनस केलं तर 30% कशाचा असेल, हरभऱ्याचा असेल. मग आता इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कम्पेअर द प्रोडक्शन. आपण कम्पेअर केलं, नंतर त्यांनी सांगितलं स्टेट हुज पर्सेंटेज प्रोडक्शन इज मोर, म्हणजे कोणी सर्वात जास्त टक्क्यांनी हरभऱ्याचं उत्पादन घेतलेलं आहे, तर यशने घेतलेलं आहे. आणि नंतर विचारले किती, तर 50 मधनं 30 मायनस केले तर 20%ने जास्त. समजलाय का अर्थ? येस सर. नेक्स्ट येस सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्थ क्वेश्चन, लास्ट वाला, फोर्थ. हुज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ तूर इज द लिस्ट. लिस्ट म्हणजे कमी. कोणाचं पर्सेंटेज म्हणजे कोणाचे टक्के हे तूरचं प्रोडक्शन घेण्यासाठी सर्वात कमी आहे? हा समृद्धी तू सांग. सर सुधाचे. व्हेरी गुड. बघा सुधाचे तूर कमी सर. व्हेरी गुड. किती येते? 40 सर. किती? 40. नेक्स्ट अपूर्वा, 5वा क्वेश्चन. किंवा मानसीकडे जातो. मानसी, 6th क्वेश्चनचा आन्सर. मानसी, आवाज येतोय? सई, तू सांगू शकते 6th क्वेश्चनचा आन्सर? सर 40% आणि 60%. क्वेश्चन पहिला आपण रीड करतो बेटा, विसरलीस का तू? State production percentage of tur and gram in Sudha's farms. ओके, म्हणजे काय? सुधाचं किती पर्सेंटेज ही तूर आहे, त्याचं किती उत्पादन आहे? प्रश्न असा आहे, स्टेट प्रोडक्शन पर्सेंटेज. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन. कुणाच्या, आपल्याला सांगितलं सुधाच्या फार्म मधलं पर्सेंटेज म्हणजे आपण बोलतो ना शतमान रूपांतर, शतमानातलं रूपांतर. कशाचं? तूर आणि हरभऱ्याचं. हे आपल्याला सांगायचंय. म्हणजे सुधाचा जो बार ग्राफ आपल्याला दिलेला आहे, स्तंभालेख दिलेला आहे, त्याच्यामध्ये तूरचं पर्सेंटेज किती आहे आणि हरभऱ्याचं पर्सेंटेज किती आहे याची माहिती आपल्याला विचारली. स्टेट म्हणजे सांगा. सुधाच्या शेतामध्ये सुधाने जे उत्पादन घेतलंय पर्सेंटेज मध्ये म्हणजे शतमानामध्ये, तुरीच्या डाळीचं किंवा हरभऱ्याच्या डाळीचं म्हणजे हरभऱ्याचं, तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं. तर सुधाच्या फार्म मध्ये सुधाने 40% हे काय घेतलेलं आहे, तूर केलेलं आहे आणि 60% काय केलेलं आहे, ग्राम म्हणजे हरभरा केलेला आहे. प्रोडक्शन ऑफ ग्राम. तर याचं फायनल आन्सर आपण असे लिहिणार. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि फायनल आन्सर लिहून घ्या. हे आपल्याला असं लिहिता आलं पाहिजे. द प्रोडक्शन पर्सेंटेज ऑफ तूर अँड ग्राम ऑन सुधास फार्म आर 40 and 60% रिस्पेक्टिव्हली. इथपर्यंत आपण थांबूयात. आता यातला जो लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3, तो तुम्हाला होमवर्क.
इथपर्यंत आपण थांबूयात. समजलंय का सर्वांना? काही डाऊट्स आहेत का? नो सर, समजलंय. तर होमवर्क कोणता सांगितला? फक्त तुम्ही आहे ना सगळेजण होमवर्क करत नसाल ना, तर मॅथ कसं येतं आपल्याला, प्रॅक्टिसने येतं. तुम्ही बोलाल की सर मी एक सम फक्त एकदाच केलं आणि मी एक्झाम मध्ये गेलो आणि ते माझं चुकलं, तर त्या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस कमी पडली. तुम्हाला जर एक्झाम मध्ये मॅथ मध्ये फुल मार्क्स पाहिजे असतील, तर तुम्हाला एक सम ऍटलीस्ट 2 ते 3 वेळा, कमीत कमी 3 वेळा सोडवलं पाहिजे. माझ्या पद्धतीने जर तुम्हाला 100पैकी 100 गुण मिळवायचे, मार्क्स मिळवायचेच आणि तुम्ही ठरवलंय की यावर्षी मी गणिताचा पेपर असेल, मी 100पैकी 100च गुण घेऊन येणार आहे, तर तुम्हाला प्रत्येक गणित 3-3 वेळा सोडवलं पाहिजे. 3 वेळा सोडवणं म्हणजे काय, की एकच गणित 3 वेळा लिहून काढणं असं नाही. मी एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 11.1 मधलं एक गणित बघितलं, दुसरं गणित पाहिलं, तिसरं गणित पाहिलं. नंतर प्रॅक्टिस सेट 11.2 मधलं पहिलं गणित पाहिलं, दुसरं गणित पाहिलं, तिसरं गणित पाहिलं. प्रॅक्टिस सेट 11.3 मध्ये पण पहिलं गणित, दुसरं गणित, तिसरं गणित, असे 3-3 गणितं सोडवली. असं नाही केलं 11.1 मधले एकच गणित 3 वेळा काढलं, तर ते गणित पाठ होईल. आणि जर एखाद दुसरी स्टेप तुम्ही विसरला की तुम्हाला काहीच येणार नाही. म्हणजे प्रॅक्टिस करताना पण सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिली 10 गणितं एकदा सोडून टाकली, ठीक आहे, आजचा अभ्यास संपला. दुसऱ्या दिवशी पुन्हा 30 गणितं किंवा 2 दिवसांनी पुन्हा 30 गणितं मला सॉल्व्ह करायचे, प्रॅक्टिस करायचे. प्रॅक्टिस बुक बनवा. रोजचा 5 मिनिट असा अभ्यास ठेवा की तुम्ही 5च मिनिट बोलतोय, की एखादं कोणतंही सम जे तुम्हाला चांगलं येतं ते लिहून काढा, त्याची प्रॅक्टिस करा. ते सम तुम्हाला सॉल्व्ह करताना जर 10 मिनिटं लागतायत, तर नेक्स्ट टाइम त्याला 10 मिनिटं नाही लागली पाहिजेत, त्याला 8 मिनिटं लागली पाहिजेत किंवा 9 मिनिटं लागली पाहिजे. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. साइन मिस्टेक करू नका. इथपर्यंत थांबूयात आपण. स्टॉप करूया मी इथे. होमवर्क काय माहिती आहे आजचा? 11.3 प्रॅक्टिस सेट मधलं शेवटचं गणित हा होमवर्क आहे. ठीक आहे, थांबूया तिथे आपण. बाय. बाय सर. बाय. बाय सर. बाय बाय. गुड नाईट. काय सर? सर. गुड नाईट. गुड नाईट.